नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण आणि अर्जुन अखंड विश्वासाची दिव्य कथा. महाभारत हा केवळ युद्धाचा इतिहास नाही, तर धर्म, श्रद्धा आणि मैत्री जीवनाचा मार्ग दाखवणारा पवित्र ग्रंथ आहे. या महाभारतात अनेक योद्धे होते, अनेक महान राजे होते, पण सर्वात सुंदर आणि प्रेरणादायी नाते जर कोणते असेल तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे. ते नाते केवळ दोन मित्रांचे नव्हते, ते नाते होते भक्त आणि भगवान यांचे, गुरु आणि शिष्य यांचे, तसेच जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या दिव्य शक्तीचे. अर्जुनाला युद्ध जिंकण्यासाठी शस्त्रांची ताकद होती, पण मन जिंकण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी त्याला श्रीकृष्णाची गरज होती. पांडव आणि कौरव यांच्यातील वैर दिवसेंदिवस वाढत होते. हस्तिनापूरच्या राज्यसिंहासनासाठी संघर्ष अटळ झाला होता. युद्ध होणार हे निश्चित झाले होते. अशाच वेळी दोन्ही बाजूंना आपले सैन्य आणि मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाची मदत मिळवण्यासाठी द्वारकेला गेले. त्यांनी त्यावेळी श्रीकृष्ण विश्रांती घेत होते. दुर्योधन श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ बसला, तर अर्जुन नम्रतेने त्याच्या पायाजवळ उभा राहिला. जेव्हा श्रीकृष्ण जागे झाले तेव्हा त्यांनी प्रथम अर्जुनाला पाहिले. त्यांनी दोघांनाही मदत करण्याचे वचन दिले, पण एक अट ठेवली. त्यांनी सांगितले, एका बाजूला माझी विशाल नारायणी सेना असेल आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः असेल, पण युद्धात शस्त्र चालणार नाही. दुर्योधनाने लगेच सैन्य निवडले. त्याला वाटले की मोठे सैन्य म्हणजे विजय, पण अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडले, कारण अर्जुनाला माहीत होते की श्रीकृष्णाचे मार्गदर्शन हे कोणत्याही सैन्यापेक्षा मोठे आहे. ही घटना त्यांच्या नात्यातील विश्वास आणि श्रद्धा दर्शवते. युद्धाचा दिवस जवळ आला. कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्य सज्ज झाली. रणभूमीवर उभा राहून अर्जुनाने जेव्हा आपल्या समोर भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, बंधू बांधव आणि मित्र पाहिले, तेव्हा त्यांचे मन व्याकुळ झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, त्याचे हात थरथरू लागले. त्याने श्रीकृष्णाला सांगितले, हे माधवा, मी माझ्या लोकांवर शस्त्र उचलू शकत नाही. मला हा युद्ध नको आहे. अर्जुनाने मन पूर्णपणे खचले होते. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्याने भगवद्गीतेचा उपदेश केला. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. धर्मासाठी आणि सत्यासाठी लढणे हेच तुझे कर्तव्य आहे. मोह आणि भीती यांना सोडून दे. श्रीकृष्णाचे हे शब्द अर्जुनाच्या जीवनाचा मार्ग बदलणारे ठरले. अर्जुनाचा संभ्रम दूर झाला आणि त्याला जीवनाचा खरा उद्देश समजला. युद्ध सुरू झाले. प्रत्येक दिवशी नवीन संकटे येत होती. भीष्म पितामहांना हरवणे जवळपास अशक्य होते. अर्जुन आपल्या गुरु आणि ज्येष्ठांवर बाण चालवताना दुःखी होत होता, पण श्रीकृष्ण त्याला सतत धर्माचा मार्ग दाखवत होते. एकदा युद्धाच्या वेळी अर्जुनावर मोठे संकट आले. कौरवांचा पराक्रमी योद्ध्यांनी अर्जुनावर जोरदार हल्ला केला. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या बुद्धिमत्तेने अर्जुनाला वाचवले. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ योग्य दिशेला चालवला, योग्य वेळी सल्ला दिला आणि प्रत्येक संकटातून त्याला बाहेर काढले. अर्जुनाला श्रीकृष्णावर इतका विश्वास होता की तो म्हणायचा, हे कृष्ण, तुम्ही माझे मित्र नाही तर माझे जीवन आहात. युद्धाच्या शेवटच्या दिवसात अर्जुनाने कर्णासारख्या महान योद्ध्याचा सामना केला. कर्ण अत्यंत पराक्रमी आणि कुशल होता. युद्ध अत्यंत कठीण झाले, पण श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे अर्जुनाने विजय मिळवला. महाभारताचे युद्ध संपले आणि पांडवांना विजय मिळाला. पण या विजयामागे अर्जुनाची शक्ती जितकी होती तितकी श्रीकृष्णाची कृपा आणि मार्गदर्शन होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची कथा आपल्याला शिकवते की जीवनात श्रद्धा आणि विश्वास कितीही महत्त्वाचे असतात. योग्य मित्र आणि गुरु मिळाला तर माणूस कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो.
अर्जुनाकडे शौर्य होते, पण श्रीकृष्णामुळे त्याला योग्य दिशा मिळाली. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे नाते आपल्याला सांगते की जेव्हा आपण भगवानावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील प्रत्येक युद्ध आपण जिंकू शकतो. ही कथा आपल्याला शिकवते की मोह, भीती आणि संभ्रम यांना सोडून धर्म आणि सत्याचा मार्ग स्वीकारला तर जीवन सुंदर आणि यशस्वी होते. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा सुंदर कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांसोबत नक्की शेअर करा. जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 राम. हरे कृष्ण 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 कृष्ण.